अगदी शेजारी पाजारी घरातून देखील या दिवसात आषाढ तळलेला वास हा सगळीकडे दरवळत असतो। चला, या निमित्तानेच मी ह्या गोड कापण्या तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। अगदी खुसखुशीत होतात। यासाठी 1 पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे थंड, याच्यात खिसलेला 1 वाटी गूळ घातलेला आहे। आता हे पातेल्यात अगोदर मी व्यवस्थित विरघळून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिट याला गॅसवरती गूळ विरघळेल पाण्यात इतपत गॅसवरती ठेवायचं आहे। हे खाली अगोदर पूर्ण वितळवून घेतलं, जेणेकरून गॅसवर जास्त वेळ ठेवायची आपल्याला गरज पडणार नाही। 1 ते 2 मिनिटातच हा पूर्ण गूळ वितळला जातो। गूळ वितळवून झाल्यानंतर हे पाणी जे आहे गुळाचं ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता थंड झाल्यानंतर मी हे कणिक मळायला घेतलेली आहे। त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2.5 वाट्या आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। यानंतर 2 पळ्या कडकडीत असं तेलाचं मोहन घातलेलं आहे। याच्यामध्ये ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाला पूर्ण। चवीप्रमाणे थोडंसं 1 पाव चमचा मीठ घातलेलं आहे, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा बडीशोप पावडर घातलेली आहे। आणि हे गुळाचा जो पाक केलेला आहे आपण तो पूर्ण थंड झाल्यानंतर मळायला घेतलेला आहे। तर घट्ट असा पिठाचा गोळा इतपत घट्ट करायचा की तो आपल्याला लाटता येईल एवढं। तर गुळामुळे थोडासा याच्यात कडकपणा येतो। 5 मिनिट बाजूला ठेवून त्याचा असं मऊसर लाटता येईल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने केल्यानंतर आपल्या कापण्या ज्या आहेत बिलकुल वातड होत नाहीत। आता खसखस घेतलेली आहे वरतून पेरायला लाटल्यानंतर। याचा आता पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना मध्यम साईजमध्ये लाटायची आहे, पातळही नाही आणि जाडही नाही लाटायची। गुळाचा पाक असल्यामुळे लाटायला थोडासा त्रास होतो, पण पीठ चांगलं मळून घेतलं की लाटली जाते। हे पहा, या साईजमध्ये लाटायची आहे, मोठी नाही आणि छोटीही नाही। आता ह्या ज्या कापण्या आहेत त्या अगदी गुळाचे शंकरपाळे केल्यासारखेच वाटतात आणि ह्या कापण्या 8-8 दिवस पण काही ह्याला होत नाही। डब्यात वगैरे भरून ठेवला तर सगळेजण कितीही दिवस खाऊ शकतात। आता खसखस जी आहे वरतून मी टाकून घेले आणि नंतर व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायची आणि 1दा-2दा याच्यावरती आता लाटणं फिरवून घ्यायचं, जेणेकरून ही खसखस जी आहे आपली ती व्यवस्थित त्या पोळीवरती चिकटली जाते आणि कापण्या ज्या आहेत त्या तळल्यानंतर छान दिसतात। त्याला कट करून घेणार आहे या साईजमध्ये लाटल्यानंतर। पहा, या पद्धतीनं लाटलेली आहे आपली। हे तुम्ही आता कशाने उलटानं किंवा मग सुरीने कट करून घेऊ शकतात कापण्याच्या आकारामध्ये। साईज तुम्हाला छोटी मोठी कशी आहे त्या पद्धतीने गॅप ठेवायचा आहे 2 रेषांमध्ये। या मस्त कापण्यांचा आकार देऊन हे कट करून घ्यायचं आहे। या प्रकारे केल्या तर कापण्या टिकतातही आणि अगदी बिस्किटासारख्या लागतात। ह्या या मीडियम साईजमध्ये सगळ्या मी कट करून घेते। गुळाचे शंकरपाळे केल्यासारखं वाटतंय खाताना। तर हे पहा, हे आता मी या साईजमध्ये सगळ्या कट करून घेणार आहे। एकदाच तुम्ही कट करून ठेवल्या तरी चालते। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये हा पिठाचा गोळा वरती आला की तेल तापले असं समजायचं आणि त्याच्यात सोडायच्या आहेत ह्या कापण्या। माझं तर तेल इथे तापलेलं आहे। याच्यात आता 1-1 करून मी ह्या कापण्या सोडून घेणार आहे। गॅस मोठा ठेवायचा नाही, मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त खरपूस रंगावरती ह्या तळून घ्यायच्या आहेत। हे इथं सोडून घेते मी। गॅस मोठा केला तर आपल्या कापण्या करपतात आणि मध्ये कच्च्या राहतात। मग जास्त क्वांटिटीमध्ये सोडायचे नाहीत। तेल किती आहे ह्या हिशोबाने सोडायचे आहेत। थोडंसं वरती आल्यानंतरच वर खाली करायचं आहे याला। पहा, त्याला हलकासा ब्राऊन रंग यायला लागलेला आहे। खूप मस्त खुसखुशीत होतात या पद्धतीने केल्या तर। या सगळ्या कापण्या मी आता तेलामध्ये थोड्या थोड्या करून तळून घेत आहे। हलका मस्त
ब्राऊन रंग येईपर्यंत ह्यांना तळायचं आहे, छान खरपूस असं मस्त बिस्किटासारख्या होतात। मग गॅस मीडियमच ठेवायचा आहे इथे, एकदम बारीक केला तर पण तळायला खूप वेळ मग जातो। तर या सगळ्या माझ्या या पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत। कलर पहा छान आलेला आहे, मस्त खुसखुशीत अशा ह्या सगळ्या कापण्या माझ्या तळून झालेल्या आहेत। झटपट आषाढ महिन्यातल्या ह्या गुळाच्या कापण्या एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि माझी ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स देखील करा। व्हिडिओला सबस्क्राईबही करा।